कोकाटेंचा राजीनामा कधी? कृषी मंत्री पुन्हा बरळले, शासन भिकारी. भिकारी कोणी शासन आहे? भिकारी कोणी शासन आहे? मुख्यमंत्र्यांची कोकाटेंना तंबी. प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? पत्रकारांनी विचारलेल्या राजीनाम्याच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी व्यक्त केलेला हा संताप. विधान परिषदेमध्ये कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कृषी मंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यातच मी रमी खेळलो नाही, राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं. त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन. दुसरीकडे रोहित पवारांनी कोकाटेंचा दुसरा व्हिडिओ पोस्ट करत कोकाटेंना प्रति आव्हान दिलंय. 42 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचं आवाजावरून दिसतंय. तसंच सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कोकाटेंचं विधान धडधडीत खोटं असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. यापूर्वीही असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंविरोधात विरोधक आक्रमक झालेत. महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं. दरम्यान पीक विम्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना कोकाटेंची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी शासनाला चक्क भिकारी म्हटलंय. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन. म्हणजे भिकारी कोणी शासन आहे? दरम्यान कोकाटेंच्या रमी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचीही नाराजी लपून राहिली नाही. त्यांनी कोकाटेंना तंबी दिली आहे. रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही. जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही. मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. गेल्या 5 महिन्यात सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या कोकाटेंना सीएम कोट्यातील फ्लॅट प्रकरणातही कोर्टानं शिक्षा सुनावली. मंत्र्यांच्या अशा कारनाम्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होते. त्यामुळेच कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती निश्चित मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.